आणि आता बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात। याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती की 6 बंडखोरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। उद्धव ठाकरेंनी या बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी ते आता मैदानात उतरलेले आहेत। ईशान्य मुंबईनंतर आज ते यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमध्ये बंडखोरांचा समाचार घेत आहेत। मी फिरत नाही म्हणून शिवसेना संपली अशी कोल्हेकुई सुरू होती। आता गद्दारांना दाखवून देऊ, गद्दारीला थारा द्यायचा नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल चढवलाय। तर वाशिम मतदारसंघातून सिद्धार्थ देवळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हे लुटारू माजल्यात, राम मंदिर लुटायला लागलेत असं म्हणत त्यांनी राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर देखील भाष्य केले। विकास निधी कोणाला लागतोय? विकास निधी फक्त काय भाजपच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपच्या विरुद्ध जे खासदार निवडून आले तिकडे भाजपचे मतदार नाही आहेत? काँग्रेसची लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती? अटलजी आणि आडवाणीजी कधी जर त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तो मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली तेव्हा हे महाशय मला म्हणाले, साहेब घरी सोयरीक जुळवायचे पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो? आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील? ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते? सोयरीक ह्यांची जुळत होती पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळवते। मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळला का? हो जुळला की म्हणे। जुळलं, 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी। आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा। इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा। मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे। देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे, बरोबर ना? गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000। कुठला मतदारसंघ होता? वाशिम। पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची। आतापासून तयारीला लागा। निवडणुकीसाठी जी जी मांडणी करायची, जी बांधणी करायची ती करत राहा।